साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. पोलीस बंदोबस्तात काढणार तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण. काहीही झालं तरी घरे सोडणार नाही, झोपडपट्टी धारकांचा निर्धार. मागील अनेक वर्षांपासून शेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्याला मुहूर्त मिळालेला असून उद्या मंगळवारी क्रीडा संकुलावरील 192 झोपडपट्ट्यांवर बुलडोझरची कारवाई होणार आहे. तर दुसरीकडे काहीही झालं तरी झोपडपट्टी सोडणार नसल्याचा पवित्रा येथील नागरिकांनी घेतलेला आहे. त्यामुळे उद्या अतिक्रमणधारक विरुद्ध प्रशासन असे खटके उडण्याची शक्यता आहे. शेगाव शहराच्या मध्यस्थानी असलेल्या मुरारका विद्यालयाजवळील तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर मागील अनेक वर्षांपासून विविध भागातून विस्थापित झालेल्या नागरिकांनी आपल्या झोपडपट्ट्या ठोकल्या आहेत. दरम्यान येथील नागरिकांना घरकुले मिळावीत, त्यांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी लावून ठेवलेली आहे. मात्र प्रशासनाने आता क्रीडा संकुलावरील अतिक्रमणावर न्यायालयाच्या निर्देशानुसार बुलडोझर चालवण्याचा निर्णय केलेला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने उद्या मंगळवारी येथील क्रीडा संकुलाचे क्रीडांगण अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी उद्या 300 पोलिसांचा ताफा व विविध उच्चस्तरीय अधिकारी यासाठी शेगाव ठाण मांडून राहणार आहेत. दुसरीकडे मागील 20 वर्षांपासून क्रीडांगणावर राहत असल्याने शासनाच्या नियमानुसार आधी पुनर्वसन करा, नंतरच आम्हाला विस्थापित करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केलेली आहे. काहीही झाले तरी जागा सोडणार नाही असा पवित्रा या भागातील नागरिकांनी घेतलेला आहे. आमची मागणी अशी आहे की जसं हे घर तुम्ही आम्हाला झाले 20 वर्षापासून आम्ही अठीसा, आम्हाला पाणी नाही, लाईन नाही. आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही अंधारामध्ये राहून राहिलो. आमचे लेकरं शाळेचे आहात. एक पोरगा आता 10वीला आहे. मला आता आम्हाला याची सुविधा काहीच नाही आहे. आता आले ते अठीसा की हे जागा तुम्ही उठवा, आम्हाला अतिक्रम हटवायचं म्हणून राहिले. मग अतिक्रम हटून राहिले तर आम्हाला जागा नाही तर आम्ही कुठे जावा. आम्हाला पहिले आम्ही पहिले याच्याजवळ होतं मुरारका या जीवन ज्योती हॉस्पिटलजवळ, आम्हाला तटून बी उठवलं, आम्हाला अठीसा बसवलं. तेव्हापासून आमची व्यवस्था काहीच नाही आहे. लवजीनगरची वस्ती 25-30 वर्षापासून बसलेली आहे. त्यामध्ये 1995 पासून रहिवासी असून त्यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, BPL कार्ड, राशन कार्डसुद्धा आहेत. तसेच काही लोक डॉक्टर हरीश सराफ यांच्याकडे विकास आराखड्याच्या नावाखाली अतिक्रमण काढून नगर या क्रीडा संकुलामध्ये पुनर्वसित केलेले आहेत. तसेच कॉटन मार्केट, रयतू बाजार कडे अतिक्रमण काढून विकास आराखड्याच्या नावाखाली अतिक्रमण काढून त्या लोकांनासुद्धा या एरियात बसवलेलं आहे. आणि मातमपुरीचे लोकसुद्धा ज्या लोकांना वंचित आहेत घरकुलापासून, ते सुद्धा इथं वंचित आहेत. आणि काही लोक 95 पूर्वीपासून बसलेले आहेत. असे 4 टाईपचे लोक असून निराधार, मागासवर्गीय, BPL अशा विविध धर्माचे आणि विविध जातीचे लोक असून यांच्यावर अन्याय होत आहे.